नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत बारामती तालुक्यातील अष्टविनायकाचं प्रथम स्थान असलेल्या मोरगावमध्ये। बारामती विधानसभेची रणधुमाळी मोठ्या जोरात चालू आहे। आपण आता मोरगावमध्ये आलेलो आहोत। मोरगावचा बाप्पा कोणाला पावतो हे पाहणं आपल्याला औत्सुक्याचं ठरणार आहे। काही ग्रामस्थ आहेत आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार साहेब। काय सांगताल, कुठलं गाव आहे आपलं? माझं गाव हेच मोरगाव। आता बारामती विधानसभेची निवडणूक लागली, काय वाटतंय आपल्याला, कोणाचं पारड जड आहे? काय झालंय, अजित पवार आणि शरद पवार साहेब हे दोन्ही एकच आहेत, परंतु काही राजकारणाच्या पद्धतीमुळं त्यांना थोडस वेगळं झालेलं आहे। आणि आता जो आहे तो आपला इथला मोरगावचा कल कोणाकडे, कोणाच्या बाजूने जातोय असं वाटतंय? अजित पवारांकडे। अजित पवार। मोरगाव या ठिकाणी मंदिरासमोर काही ग्रामस्थ बसलेले आहेत। आपण ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। कुठलं गाव आपलं? मोरगाव हेच का? हो। आता बारामती विधानसभेची निवडणूक लागली, रणधुमाळी जोरात चाललेली आहे। काय वाटतंय, मोरगावकर कोणाला साथ देतील? दादांना देतील। दादाच का? विकास आहे दादांनी केलेला पाहिला, त्यामुळे दादांना 100% साथ देतील। आम्ही महायुती म्हणून दादांसोबतच राहू। आम्ही भाजपचं काम करतो, परंतु महायुती म्हणून 100% दादांसोबत। वाटतंय मोरगाव मध्ये कुणाला जास्त मतदान होईल, कोणाकडे कल आहे जास्त? येईल काय मोरगाव मध्ये लागेल तरी काय, आता कोणी घड्याळ येईल, पण घड्याळ का माझं स्वतःच माझं आता बघितलं मी, एक 2-3 माणसं 2 माणसं आता इथे माझ्या पूर्ण गेली, त्यांना फक्त चित्र अडकवलं बैल घड्याळाचं। मग आपलं माझं मत घड्याळ काय म्हणजे आपलं जिकडे मत आहे तिकडेच म्हणलं चाललेलं इकडे बी, म्हणजे असं बी काय होऊ शकत आहे, जग आहे। मंदिरासमोरचे काही दुकानदार देखील आहेत इथं, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। काय सांगताल, विधानसभा लागली आता? विधानसभा लागली, एकच वादा अजित दादा। दादाशिवाय पर्याय नाही। दादाच का? दादा विकास पुरुष आहे। बारामती तालुका ना महाराष्ट्राचे विकास पुरुष आहे। ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार। काय सांगताल, आता मोरगाव मध्ये कुणाला मतदान होईल? अजितदादा घड्याळाला मतदान होईल। वाटतंय आता बारामती विधानसभा लागली, काय होईल? आता प्रश्न असा आहे की तो प्रश्न म्हणजे अजितदादाशिवाय पर्यायच नाही राहिलेला बारामती। जरी आता योगेंद्र पवार साहेबांनी दिला असला तरी दादांशिवाय पर्याय नाही, आणि त्यांनी काम भरपूर केलेली, काय विकास बारामतीत आता विधानसभा लागली आहे। घड्याळ लागणार आहे, घड्याळाशिवाय पर्याय नाही आपल्याला, अजितदादांशिवाय पर्याय नाही। तरुण पिढीला फक्त अजितदादाच पाहिजे आता, त्यामुळे घड्याळाशिवाय पर्याय नाही आपल्याला। बारामती विधानसभा लागली आता, काय वाटतंय, तुतारी का घड्याळ? तसं इथं तुतारी लागू शकते, तसं पण दादांचे पण काम आहेत, पण आता काय शेवट पवार साहेबांच्या सहानुभूतीमुळे बहुतेक इथं तुतारी लागू शकते, कारण की सुप्रिया सुळेंचं लोकसभेला झालं मतदान चांगलं, इथनं जवळजवळ 45-50 लीड भेटलं सुप्रिया सुळेंना। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय वाटतंय बाबा, आता बारामती विधानसभा लागली, कशाला मतदान होईल, तुतारीला होईल का घड्याळाला होईल? तुतारीला होईल। कशावर का म्हणून तसं काय, असं का वाटतंय आपल्याला? का वाटतंय असं आपल्याला? आता का वाटतंय ती तुम्ही जाणायच, पान पिकलंय, त्याच्या पाठीमागे जाणार लोक। विधानसभेचं निवडणूक लागलेली आहे आता, काय वाटतंय आपल्याला? घड्याळाला मतदान जास्त प्रमाणात होऊ शकते, कारण मोरगाव एरिया सगळा घड्याळाचाच। मावशी, काय वाटतंय, बारामती विधानसभेचं बिगुल वाजले आता? तुतारीला मत देऊ आम्ही, आणि चांगली काल सभेला होतो आम्ही। सभा कशी झाली मग? चांगली झाली सभा, चांगली झाली, आणि सुप्रियाताई पण चांगल्या बोलल्या। मोरगावच्या मेन चौकामध्ये आलेलो आहोत, काही ग्रामस्थ आहेत आपल्या बरोबर, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय सांगताल साहेब, बारामती विधानसभा लागली आहे, इकडे कोणाचा जास्त कल आहे? या ठिकाणी आदरणीय अजितदादांचं तालुक्यामध्ये विकास काम असतील, पंचायत समितीची इमारत असेल, सुसज्ज असं आपलं बस स्थानक असेल, आदरणीय दादांच्या माध्यमातून गेले 30 ते 35 वर्ष खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आलेली आहे, आणि खऱ्या अर्थाने या पुढील देखील काळात अशीच विकास गंगा चालू ठेवायची असेल तर आपल्याला आदरणीय दादांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही। काय सांगताल आपण? दादाच्या माध्यमातून भरपूर कामं आमच्या जिरायत भागामध्ये झालेली आहेत। मोरगाव परिसर असेल, सुपा परिसर असेल, आणि आज रोजी पाण्याची व्यवस्था सुद्धा दादांनी भरपूर प्रमाणात केलेली, त्यामुळे दादाशिवाय बारामती तालुक्याला पर्याय नाही।
काय सांगताल बाबा आपण विधानसभा लागली आता. विधानसभेला दादांशिवाय पर्याय नाही. दादांनी सगळ्या गावांना भरभरून दिलेला आहे आणि त्यांच्याशिवाय काहीच पर्याय नाही. आता मागच्या वेळेस वर ताईंना द्यायचं होतं आणि खाली दादांना, हे ठरलेलं होतं लोकांचं, तेच होणार आहे आणि 100% दादा निवडून येतील, हे 100% खात्री आहे. म्हणजे मोरगावकरांचा कल कोणाकडे जास्त? 100% दादांकडे कल आहे, जास्त कल दादांकडे. काय सांगताल आपण? मोरगाव आणि मोरगाव पंचकृषीत 100% हा तुतारीला मतदान जास्त होणार आहे. हे जे लोक सांगतायत आता की बाबा दादांनी कामं केली, दादांनी असं केलं, दादांनी तसं केलं, दादांनी कामं केली, काय केली हे तुम्ही जिराईत पट्ट्यात जर तुम्ही फिरला तर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे कळतील. आणि जी दादांच्या मागे आता लोक उभी आहेत ते सर्वसामान्य माणूस एक सुद्धा उभा नाहीयेत. हे फक्त स्थानिक पुढारी आणि जे कारखान्याचे डायरेक्टर, नंदनचे डायरेक्टर, अशी लोक फक्त त्यांच्या मागे उभे आहेत. आणि ह्यांनी दादांच्या जेवढा लोकांचा राग नाही तेवढा ह्या स्थानिक जी मलिदा गँग आहे खालची त्यांच्यावर, स्थानिक लोकांच्या वरती देखील या ठिकाणी राग आहे असं त्यांचं म्हणणं येते. काही ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत, काय सांगताल आपण? बारामती विधानसभा लागली आता. पहिल्यापेक्षा शरद पवार साहेबांना पहिल्यापासून पाठबळ होतं, पण आता दादांच्या मागे जरा जास्त मंडळी आहेत. दादा काम बी चांगले करतात आता आणि प्रत्येक घर टू घर ते आता. काय वाटते आपल्याला, काय होईल यात? म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे 45-55 ह्याप्रमाणे होऊ शकतं आणि दादाच येतील असं वाटतं. काय वाटते आपल्याला? आम्हाला पूर्ण भरवसा आहे की त्यांच्या घराण्यात काय झालं असेल आम्हाला देणं घेणं नाही, पण आम्ही पहिल्यापासून पवार साहेबांच्याच मागे आणि पवार साहेबांचंच काम करत आलेलो. आता त्यांनी पहिल्यांदा पुतण्याला दिलं, आता नातवाला दिले, पण काय नाही. पण कसं असतं, दादा कार्यशील माणूस असल्यामुळं आणि दादा कामाचा माणूस असल्यामुळं 100% दादा निवडून येतात आणि चांगल्या मताने निवडून येतात, हे आम्हाला या खात्री. काय सांगताल आपण? हो, दादाच निवडून येतील. काय वाटतंय बाबा? हा बारामती मतदारसंघ गाजतोय आता देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. त्या फाईट आहे असं वाटतंय, पण तरी देखील दादांचं कार्यकर्तृत्व हे थोडंसं पाहता तरुण पिढीमध्ये एक प्रकारची क्रेज आहे आणि दादांना 55% मतदान करतील आणि आपले युगेंद्र दादा यांना 45-48% असं मतदान होईल असं वाटतंय. वाटतंय बाबा आता बारामती विधानसभा लागली आहे. हो. कसं, कुणाचं पारडं चढील? अजितदादांच. अजितदादाच का? का म्हणजे त्यांचं कामच तसं आहे ना चांगलं. काय काम केलंय मोरगावचं? मोरगावचा सगळा विकास त्यांनीच केला आहे. काय काय केलंय? आम्ही तरडुलीचे, पण ह्या परिसरातला बराच विकास त्यांनी, निधीही त्यांनी बराच दिलाय ना गावोगावांना, त्यामुळं त्यांचं काम चांगलं आहे. विनायकाचं प्रथम स्थान असलेल्या मोरगाव मधील काही लोकांच्या जनसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. सोमेश्वर रिपोर्टरसाठी महेश जगतापसह विजय लकडे, मोरगाव.